तर आता चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एकदा हे सगळं झालं की त्याबाबत आपण बोलू. पण आमची भूमिका स्पष्ट आहे की अ, वंचितलाही सोबत जाण्याची आमची तयारी होती. त्याबाबत प्रदेशाध्यक्षांनी आणि प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या संदर्भात चर्चा केलेली आहे. आणि ही आघाडी नक्की एक भक्कम आघाडी आणि ताकदवर आघाडी म्हणून पुढे येईल. आणि या दोनही ज्या काही पुढे पर्याय आहेत त्या विरुद्ध एक मजबूत पर्याय म्हणून आम्ही पुढे येऊ. आणि नक्कीच सांगतो तुम्हाला की काँग्रेस आणि वंचितची जर आघाडी झाली तर महापौर हा याच आघाडीचा असेल. इथे दुसऱ्याला कुठे स्कोप असणार नाही असं मला वाटतं. आज आघाडी संदर्भामध्ये घोषणा होऊ शकते. चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही जागेवर चालली आहे चर्चा. त्यामुळे मी आज आता कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या आणि परवा 2 दिवस नॉमिनेशन आहे. आज उशिरा का होईना आज ही सगळी चर्चा संपवावी लागेल. मुंबई शरद पवार गटासोबत काँग्रेसने युती थांबवली आहे का? नाही आम्ही असं कुठलंही थांबवलं नाही. त्यांच्याकडून ते पूर्वी मनसे आणि उद्धवजी बरोबर जाण्याच्या तयारीत त्यांची चर्चा सुरू होती. त्या संदर्भात ते पुढे जात होते आणि आमचा विषय नव्हता मनसे बरोबर आणि उद्धव सेनेबरोबर जाण्यासंदर्भात. त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आणि जर पवार साहेबांना या आघाडीत यायचं असेल तर त्यामध्ये कुठेही अडचण नाही असं मला वाटतं. आमच्या आघाडीमध्ये म्हणजे जर उद्या वंचित काँग्रेस आणि आमचे पवार साहेब या संदर्भात प्रदेशाध्यक्षाकडे ती जबाबदारी आहे आणि अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा त्यांना आहे. ठाकरे बंधूंकडून मुंबईत केवळ 16 जागेच्या प्रस्तावाची माहिती आहे. मला माहित नाही. त्या संदर्भात मी काही माहिती करू शकत नाही. पण आज राज्यामध्ये काय चाललंय, कायदा सुव्यवस्थेचं कुठे काय चाललंय बघा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काळुखे नावाच्या नगराध्यक्षाच्या पत्नीचा खून होतो खुलेआम. सीसीटीव्ही फुटेज समोर येतात. तेथील आमदार आणि मंत्री सुद्धा यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव घेतात, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचं नाव घेतात आणि तरी पण कुठेही कारवाई होत नाही. यावरून हे सरकार कुठे कुणावर कारवाई करेल? खुनाचं कट करणारे, खून करणारे यांच्यावर कारवाई करताना दिरंगाई होत असेल. राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे जवळचे आहेत म्हणून एक सत्ताधारी पक्षातील माणूस दुसऱ्या सत्ताधारी पक्षाला भोसकून मारतोय, खुलेआम खून करतोय, तरी पण कारवाई होत नाही. हे राज्याचं दुर्दैव असं मी मानतो. यावर आता मंत्र्यावरही विश्वास नाही का या सरकारचा? कारण मंत्र्यांनी सांगितलं की इथे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा सहभाग आहे. आमदारांनी सांगितलं सत्ताधारी शिंदे सेनेच्या की यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग आहे, जिल्हाध्यक्षांचा सहभाग आहे. तरी पण सरकार थातुरमातुर कारवाई करून पुढे जात आहे. यामध्ये क्लिअर कट स्पष्ट दिसते आहे. वाशीमध्ये सुद्धा डुप्लिकेट नोटांचा तेथील भारतीय जनता पक्षाच्या प्रचार प्रमुखाकडून म्हणजे निवडणूक प्रमुखाकडून त्याच्यावर FIR दाखल झाला ते नकली नोटा संदर्भात. तरी पण अजून कारवाई होत नाही, थातुरमातुर कारवाई होते. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे की सत्ताधारी पक्षातील लोकांनी काही केलं तरी कारवाई करायचीच नाही. आणि त्यांनी नकली नोटा वाटू दे किंवा वापर करू देत, नकली नोटा म्हणजे बाजारात आणू देत, खून करू देत, काही केलं तरी सत्ताधाऱ्यावर कारवाई होणार नाही असा मला वाटतं की लिखित आदेशच आता सरकारने काढला पाहिजेत की आमच्या पक्षाच्या तीनही पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर कितीही कायदा सुव्यवस्था अडचणीची असली किंवा कायदा सुव्यवस्थेचं वाटोळं झालं तरी सत्ताधारी पक्षावर कारवाई करूच नये अशा प्रकारची भूमिका आता मला वाटतं की सरकारने स्वीकारली पाहिजे. आणि तसा आदेशच आता पोलीस विभागांना दिला पाहिजे. पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. पोलिसांना कारवाई करताना अडचण होत आहे आणि यामध्ये पूर्णतः पोलिसांचा वापर हा केवळ सत्ता टिकवण्यासाठी होतोय असं दिसतं. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस नाहीच अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. तो राजू पाटीलवर नकली नोटा मिळवणे सुद्धा FIR दाखल झाला पण अजूनही अरेस्ट झालं नाही. का होत नाही? तातडीनं त्याच्यावरचे धागेदोरे का तपासले जात नाही? हे कुठून आणलेत नकली नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात? तुम्ही त्यांच्यावर FIR दाखल करता तर पुढची कारवाई का थांबवता? का थातुरमातुर कारवाई करता? हे सगळं
सगळं विचित्रपणा चाललं आहे. इकडे सोलापूरमध्ये 2 देशमुख भांडत आहेत. दोन देशमुख एकत्र होऊन म्हणजे पालकमंत्र्यांना धमकी देत आहेत. तिथे वाद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. तर त्यांचा तो अंतर्गत वाद आहे, आम्हाला त्यामध्ये पडायचं नाही. परंतु एकूणच राज्यातील परिस्थिती बघता राज्यामध्ये दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्था ही आता शिल्लकच नाही राज्यात, अशा प्रकारची गंभीर परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होत आहे. आणि हे सगळे सत्ताधारी निवडणूक जिंकण्यामध्ये, पैसे कमवण्यामध्येच व्यस्त आहेत, भ्रष्टाचार करण्यामध्येच व्यस्त आहेत. त्यांना यापेक्षा दुसरं काही राज्यात दिसत नाही. तुम्ही काहीही करा, कोणावर कोणाचा आता कंट्रोल राहिलेला नाही आणि कोण कोणाला बोलू शकत नाही, कारण सगळ्यांचेच पाय खुलात आहेत. त्यामुळे आता या परिस्थितीमध्ये राज्य कुठल्या दिशेनं जाईल हा खरा प्रश्न निर्माण होतो. योगेश बाळ जे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड, त्यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे की भाजपमध्ये गेल्यानंतर 2-3 मतं जे आहेत ते ईव्हीएम मध्ये सेट असल्याचा त्यांनी आरोप केला, खळबळजनक आरोप केला. नाही तर आता ते तर सगळा वापर खुलेआमच होत आहे. जर गोव्यामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यात, तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, मग या सरकारला भीती का वाटते? जर एवढी हिंमत आहे, कर्तृत्व आहे, फार मोठा विकास केला आहे, यांनी राज्याला पुढे नेला आहे असं बोंबा मारतात, तर मग तुम्ही एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि दाखवा तुमच्यामध्ये किती दम आहे आणि किती तुमचे निवडून येतात. पण ती हिंमत नाही यांच्यात, कारण यांना निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्याच भरोशावर निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं आता या कॉर्पोरेशनमध्ये, महानगरपालिकामध्ये त्यांनी त्या पद्धतीचं काम सुरू केलं असेल. जिथे प्रचंड मार्जिन आहे, जिथे प्रचंड जनता आहे, आमच्या सोबत आहे, तिथे हे काही करू शकत नाही. परंतु जिथे कमी मार्जिन आहे तिथले निकाल फिरवले जातात. हा सगळ्यांचाच आरोप आहे, माझा आरोप आहे असं नाही. आणि तोच आरोप त्यांनी सुद्धा योगेशने केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. ईव्हीएमच्या संदर्भात एवढ्या मोठ्या गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना आणि त्यामध्ये नक्की ईव्हीएम हॅक केलं जातं असं म्हणत असताना एकदा पारदर्शकता दाखवावी सरकारने आणि सरकारची इमानदारी तिथे दिसून येईल. तुम्ही किती इमानदारीनं या निवडणुका जिंकताय आणि लोकांचा खरंच मॅन्डेट तुमच्या बाजूला आहे का, लोकांचा सपोर्ट तुमच्या पाठीमागे आहे का. एकदा हे दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, पण त्याची हिंमत नाही, त्यांची ताकद नाही हे सगळं करायचे असं मला दिसतं. हो, मारवाडी आणि जैन बांधवांना हात लावला तर जशाच तसे उत्तर मिळेल असं मीराबाईंमध्ये व्यापाऱ्याला मार घालण्याच्या प्रकरणामधून जैन मुली निलेश चंद्र महाराज यांनी इशारा दिला आहे. कसं बघतो तुम्ही? नाही, आता हे सगळेच इशारा एकमेकाला देणं सुरू आहे. म्हणजे ओबीसी मराठ्यांना देतोय, मराठा ओबीसीना देतोय, धनगर आदिवासींना देतोय, जैन मराठ्यांना देतोय, मारवाडी गुजरात्यांना, हे सगळं चालेल. केवळ हे धमक्या, इशारे आणि यातून कायदा सुव्यवस्था, म्हणजे कोणी कोणाला इशारा देईल, कोणी कोणाला भुसकून मारेल, यावर आता सरकारचंच कंट्रोल राहिला नाही. त्यामुळे वाटेल ते धमक्या देण्याचं सत्र सुरू झालं आहे. आता जैन मारवाडी जर व्यवसाय करणारी माणसं रस्त्यावर येऊन जर धमक्या देत असतील, आता ते म्हणजे मला वाटतं की या सगळ्यामध्ये सरकार म्हणून त्याच्याकडे कसं बघतं, सरकारची भूमिका काय, हे सरकारने जाहीर करावं.